तुम्हारी गलती का नेहरू जिम्मेदार है। जिम्मेदार है की संख्या मोदी के पार है, 40 पार है। आणि म्हणून आज एक भारतीय नागरिक म्हणून मी आणि लातूरचे अनेक आमचे नागरिक या ठिकाणी शांततापूर्ण मोर्चा या ठिकाणी निघाला आणि आम्ही सगळे सामील झालो त्यात. मला असं वाटतं की सरकार विरोधामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करणं हे एक शांततापूर्ण मोर्चाच्या माध्यमातून आज या ठिकाणी झालं आणि असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी पालक शिक्षक प्राध्यापक आणि नागरिक यामध्ये सामील झाले आणि यातूनच हे स्पष्ट होतं आहे की देशातल्या नागरिकांना महाराष्ट्रातल्या नागरिकांना आणि लातूरच्या नागरिकांना हे जे काही चाललं आहे म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरण आणि मग त्यानंतर त्याच्यावर कुठलीच कारवाई न होणं आणि वर्षानुवर्ष तयारी करून जेव्हा परीक्षेचे पेपर फुटतात तेव्हा एक घोर निराशा याला सामोरं जावं लागतं विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्यात, पालकांवर दुःखाचं डोंगर कोसळलं आणि सरकार काहीच करायला तयार नाही. आणि म्हणून आज विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याला पाठिंबा देण्यासाठी किंबहुना त्यांच्याबरोबर उभं राहण्यासाठी आज आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. पंतप्रधानांनी उशीर केला असं वाटतं का व्हिडिओ टाकायला त्यांचं मत मांडण्यासाठी? खूप उशीर झाला आहे. म्हणजे विद्यार्थी अगदी त्यांच्या दारापर्यंत येण्याची वाट ते का पाहत होते हाच खरा प्रश्न चर्चेला आता येतो आहे. बाकीच्या गोष्टी सगळ्या होत आहेत पण धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत तेच राजीनामा द्यायच्या तयारीमध्ये नाहीत किंवा सरकार त्यांचा राजीनामा घ्यायच्या तयारीत नाही. नेमकं कशामुळे हे सगळे प्रकार? मला असं वाटतं की धर्मेंद्र प्रधान हे जर संवेदनशील असतील तर देशात जे चाललं आहे आणि विद्यार्थी विद्यार्थिनी ते तर आपली मतं व्यक्त करत आहेत. आता ती मतंसुद्धा जर त्यांच्या लक्षात येत नसतील तर मला असं वाटतं हे दुर्दैवी आहे. मला जर विचारलं तर भारत सरकारला अडचणीत आणण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून पुढे येऊन लोकभावना काय आहे त्याचा आदर करत पाय उतार झालं पाहिजे. सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीनं उचलण्यात आलं त्यानंतर विद्यार्थ्यांना लाठीचार्ज मारण्यात आला एक वेगळा संताप पालकामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये सध्या जागृत झालेला आहे. अगदीच लोकशाहीच्या मार्गानं आंदोलनसुद्धा तुम्हाला आज देशामध्ये करता येत नाही हेच सरकारनं यातून सिद्ध केलं. आणि मला असं वाटतं की सोनम वांगचुक जे एक जागतिक व्यक्तिमत्व आहे आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये एक आदर्श म्हणून आपण त्यांच्याकडं नेहमी पाहिलेलं आहे. आता त्यांना देखील या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे मुळामध्ये दुर्दैवी आहे. आणि ज्या प्रकारे त्यांना उचलण्यात आलं एक षडयंत्रच होतं ते. कोणालाही पायपोस नव्हता आणि अचानक ते सगळं घडलं तर त्याचाही तीव्र संताप व्यक्त होते. त्याच्यानंतर जी काही तीव्र भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली ते त्याचंसुद्धा एक प्रतीक आहे. एवढा मोठा डंक कॉर्पोरेटचा लागेल असं वाटलं होतं? नाही, मला असं वाटतं की खरं म्हणजे म्हणजे सरन्यायाधीशांनीसुद्धा ज्या उपमा दिल्या त्यासुद्धा मला असं वाटतं हे म्हणजे आपल्या संस्कृतीला परंपरेला धरून नाही आहे, साजेसं नाही आहे. म्हणून त्याही व्यवस्थेवर आता विश्वास उडत चाललेला आहे. आता आपण पाहिलं की उच्च न्यायालयातल्या सर्वोच्च न्यायालयातल्या वकिलांनीसुद्धा आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली. मला असं वाटतं की एकंदरीतच लोकशाहीचे आता सगळे स्तंभ हे आता ढासळत चाललेत की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशाचे पंतप्रधान लाईव्ह येतात, व्हिडिओ करतात, तिथं त्या ठिकाणी ज्या मुलींवरती महिलांवरती अमानुषपणे लाठीचार्ज केला त्याबद्दल ते चिकार शब्द केले नाहीत, फक्त आम्ही कठोर कारवाई करू. नेमकं त्यांना संदेश काय द्यायचा होता? म्हणजे काहीही घडलेलं नाही आहे आणि भारतातले नागरिक ज्या काही भावना व्यक्त करत आहेत त्या वस्तुस्थितीला धरून नाही आहेत. सरकारचा कारभार उत्तम चाललेला आहे
आणि सरकार हे सगळं म्हणजे आता सावरून घेईल अशीच त्यांनी भूमिका या ठिकाणी मांडली. जगभरात भारताचं नाव बदनाम होत असेल. जगामध्ये आंदोलन होत आहेत. म्हणजे हे आंदोलन जे आहे ते काही आता भारतापुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे, तर जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये ही आंदोलनं आता पसरलेली आहेत आणि तिथून मत व्यक्त होत आहे. मला असं वाटतं की किमान भारत सरकारवर अशी वेळ येऊ नये की इतर देशातून आता त्यांना सूचना याव्यात की विद्यार्थ्यांची जी काही आंदोलनं चाललेली आहेत याकडे लक्ष द्या. विद्यार्थ्यांना ड्रग्स पोलीस म्हणाले की ड्रग्स खिसा टाकून अटक. पुन्हा तेच मला असं वाटतं की धमकावणं आणि म्हणजे सामान्य माणसाला वागणूक कशी मिळते या व्यवस्थेमध्ये या सरकार खाली हे यातून आपल्याला कळतं. थँक्यू. थँक्यू.